यशोमती ठाकूरांनी सांगितलं की कॉपी अर्थात त्यांनी सांगितलं की बाण मारला ती कॉपी यशोमती ठाकूरांना केली, परंतु यशोमती ठाकूर म्हणतात की तोच बाण कुठे गेला आता समजलंय। असं आहे, मी आधीच सांगितलं, महाविकास आघाडीने खोटं बोलून लोकांचे खिसे कापलेले आहे, खोटं बोलून लोकांचे मतं जमा केलेले आहे। संविधान हे आमच्या रक्तात आहे आणि मला असं वाटतं संविधानाला कोणाचा बापी धक्का लावू शकत नाही। यशोमती ठाकूरांना प्रत्युत्तर आहे की नाही तुमच्याकडे? संविधानाचा खोटा प्रचार करून त्या ठिकाणी मतं जमा करण्यानी काही बोलले त्याला अर्थ नाही आहे आणि 8,500 रुपये खटाखट बँकेमध्ये ते कधी टाकणार आहे ते मला विचारायचं। परंतु सर, वैयक्तिक तुमच्यावरती टीका केली जाते तुमच्या राणा दाम्पत्यांवरती। यशोमती ठाकूर या तुमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री सुद्धा होत्या महाविकास आघाडीमध्ये आणि त्या मंत्री सुद्धा राहिल्या, त्या तुमच्यावरती आरोप करतात आहेत कॉपीवरतून त्या बाण त्यांना कुठे गेला वगैरे, त्याच्या संदर्भात तुमच्याकडे काही उत्तर आहे की? मी तुम्हाला सांगतो, राजकीय व्यक्ती जेव्हा समाजामध्ये काम करते, लोकांमध्ये लोकप्रिय होते, तेव्हा अनेक असे लोकविरोध प्रतिविरोध करत राहतात आणि मला असं वाटते रवी राणा हा शून्यातून तयार झालेला कार्यकर्ता आहे आणि रवी राणाच्या विरोधामध्ये अनेक जे आपल्या याच्यातून नेते आहे, जे खऱ्या अर्थानं पारंपरिक वडिलोपार्जित त्यांच्यामध्ये नेतेगिरी आहे, ते माझा विरोध करतात। कारण घराणेशाही असते, घराणेशाहीला थांबवण्यासाठी जर रवी राणा पुढे आलेला आहे आणि रवी राणा एक हमालाचा मुलगा आहे, हमाली काम करणाऱ्या एका बापाचा मुलगा रवी राणा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।